श्री स्वामी समर्थ। तर आजचा जो व्हिडिओ आहे तो सेकंड पार्टमध्ये मी डिवाइड केला आहे। ॲक्च्युली एकाच दिवसाचे म्हणजे मी व्हिडिओ शूट केलेले आहेत। एका दिवशी आम्ही 2 दर्शन केलेले आहेत। तर त्याप्रमाणे मी व्हिडिओ तुमच्याबरोबर शेअर करते। पार्ट 1 मध्ये मी तुम्हाला दाखवलं की आम्ही जसं कल्याणवरून मी निघाली तर डायरेक्ट पंढरपूरला पोहोचलो। पंढरपूरला आम्ही गेल्यावरती पंढरपूरचं दर्शन केलं आणि त्यानंतर आम्ही तुळजापूरला आलो। तर त्याच प्रकारे मी तुमच्याबरोबर व्हिडिओ शेअर करणार आहे आणि बाकीचे 2 व्हिडिओ पण मी असेच तुमच्याबरोबर शेअर करणार आहे। ज्यांना पण माझे व्हिडिओ आवडत असतील तर प्लीज माझ्या व्हिडिओला लाईक, चॅनलला सबस्क्राइब आणि जास्तीत जास्त शेअर करायला विसरू नका, जेणेकरून माझी ही जी माहिती आहे त्यांच्यापर्यंत पण पोहोचेल। तर आम्ही पंढरपूरवरून जसं तुम्हाला सांगितलं मी की दर्शन केल्यावरती आम्हाला ॲक्च्युली म्हणजे उशीर झालेला, कारण की त्यांनी आम्हाला ना ट्रॅव्हल्सवाल्यांनी बाहेरच म्हणजे सोडलेलं। तिथे बोलले की तुम्ही तुमच्या हिशोबाने जा, पण हे चुकीचं होतं। मला त्या देशपांडे ट्रॅव्हल्सचं एवढं काय आवडलं नाही आहे त्यांची सर्व्हिस वगैरे, कारण की त्यांनी काय केलं, आम्हाला प्रॉपर दर्शन तर नाहीच करवलं, पण ॲक्च्युली आम्हाला जिथे आपलं जागा आहे ना, स्थान आहे, तिथे पण घेऊन नाही गेलेत। त्यांनी आम्हाला तुमच्याच भरोशावर तुम्ही करा असं सांगितलं। तर पंढरपूरला आम्हाला उशीर झाला, कारण की आम्ही मुखदर्शन आम्हाला घ्यायचं नव्हतं। ॲक्च्युली आम्हाला आतमध्ये जाऊन दर्शन घ्यायचं होतं, कारण की मुखदर्शन बोलतात बाहेरून दिलं जातं। काही तिथे ना अशा म्हणजे सेटिंग्स आहेत, पैसे वगैरे भरून पण मुखदर्शन वगैरे दिलं जातं, पण आम्ही प्रॉपर असं देवाचं दर्शन घेतलं, त्यामुळे आम्हाला उशीर झाला। आणि आमची जी बस होती ती आम्हाला सोडून निघून गेली। मग आम्हाला जिथे जेवणाची व्यवस्था केली होती तिथपर्यंत त्यांनी सांगितलं कसं यायचं। मग आम्ही रिक्षावाल्यांना सांगितलं आणि मग आम्ही स्वतःच्या स्वखर्चाने तिथपर्यंत गेलो। त्यानंतर आम्ही जेवण वगैरे घेतलं आणि त्या पुढचा आम्ही प्रवास चालू केला। पुढच्या प्रवासाला आम्ही तुळजापूरला आलो। जसं तुम्ही बघताय, पंढरपूरला ॲक्च्युली ना बाहेरच मोबाईल जमा करावे लागतात, पण तुळजापूरला असं काही नाहीये। तुम्ही पर्स आणि मोबाईल घेऊन जाऊ शकता। फक्त तुम्हाला देवी आईचे फोटोज व्हिडिओज नाही काढायला जमणार, कारण की तिथे कॅमेरा नॉट अलाउड आहे। आणि इथे पण छान असं दर्शन झालं, पण मी तुम्हाला व्हिडिओ नाही दाखवू शकली। तो इथे पण छान प्रकारे दर्शन घेतलं। त्यानंतर मग आम्ही पुढचा प्रवास स्टार्ट केला। पण त्याआधी मी तुम्हाला एक सांगू इच्छिते, जर तुमच्याकडे वेळ असेल ना तर तुम्ही स्वखर्चाने जा। म्हणजे स्वखर्चाने असं की तुम्ही ट्रॅव्हल्सनी न जाता तुम्ही ट्रेननी जा आणि तिथे स्टे करा। 1 दिवस स्टे केलं, 2 दिवस स्टे केलं ना तर जरा व्यवस्थित आपल्याला बघता येतं। त्यासाठी तुम्हाला रिक्वेस्ट करते, जमत असेल तर नक्की तसं करा। तर अशा प्रकारे हा व्हिडिओ मी इथलचा शूट केला। याच्या पुढचा प्रवास आपण कंटिन्यू नंतर करूया। आणि आता तुम्हाला सांगते की देशपांडे ट्रॅव्हल्सने आम्हाला दर्शन केल्याच्या नंतर 8 वाजता आम्हाला हॉटेलला नेऊन सोडलं, जिथे आम्ही स्टे करणार होतो रात्रीचं। आणि त्यानंतर मग 8:30ला आम्हाला ही गाडी घ्यायला आली। आम्ही इथे जेवण वगैरे केलं आणि झोपायला गेलो। बघूया आता पुढच्या प्रवासात